पत्रकारांच्या लेखणीत समाज परिवर्तनाची ताकद असते। नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांचा गौरव होणं हे खरंच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार गुप्ता ट्रेडिंग कंपनीचे सीताराम गुप्ता यांनी काढले। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं पत्रकार दिनाचं औचित्य साधून आदर्श पत्रकार पुरस्काराचं वितरण रविवारी रिद्धी सिद्धी हॉल विनायक हॉटेल बाळीवेस इथं मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सोलापूर मध्य रेल्वे सोलापूर मंडळचे ट्रेन मॅनेजर संजय कोळी, खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष श्याम खंडेलवाल, उद्योजक संकेत थोबडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदींची उपस्थिती होती। दरम्यान पत्रकारांनी आपल्या पाल्यांना आणि जनतेला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करावा। पत्रकारांना जनतेचे प्रश्न माहीत असतात। श्रीमंत योगी प्रतिष्ठाननं सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबवला आहे। त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे, अशा भावना यावेळी सीताराम गुप्ता यांनी व्यक्त केल्या। श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचेही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी पत्रकारांसाठी हा एक प्रत्येकाने चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 1 जानेवारीपासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं आणि 31 डिसेंबरला ते वर्ष संपतं। 1 जानेवारीपासून केलेल्या कामाचा कर्तृत्वाचा ठसा या श्रीमंत योगी प्रतिष्ठानने आपल्याला पुरस्काराच्या रूपाने दिलेला आहे आणि उद्या जे नवीन वर्ष सुरू होणार आहे त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला एक उत्साहाने आणखी काम करायचं आहे। पुरस्कार मिळाला तर आपली जबाबदारी संपलेली नाही, तर आणखी जबाबदारी वाढलेली आहे। जे आपण वर्षभर केलेले काम आहे त्या कामाचे हे मूल्य आहे आणि ह्या सर्वाबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि श्रीमंत प्रतिष्ठाने चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। दरम्यान प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी गेल्या 7 वर्षात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली। पत्रकारांचं काम दिवसभर किंवा रात्रभर कधी फोन आला तरी त्यांना जावं लागतंय, बातमी घ्यावं लागतंय, त्यांची माहिती घेऊन तेवढं लेखणी तयार करून त्यांचं काम अचूकपूर्वक त्यांनी काम करतात। फक्त मला एवढं एकच सांगायचा उद्देश आहे की आम्ही आदर्श पत्रकार पुरस्कार देतो तर खरंच आम्ही तळागाळातले पत्रकार जे काम करतात आणि प्रत्येक पत्रकार काम करत असतात, असे क्वचित हजारमध्ये 2 पत्रकार असेल तसं, पण बाकीचे 998 पत्रकार एवढे प्रामाणिक काम करतात। मी त्यांचं म्हणून मनापासून मी दरवर्षी आदर्श पत्रकार पुरस्कार देतो। हा यंदाचा 7वा पुरस्कार आमचा वर्ष आहे पत्रकारांचा। तर मी मान्यवरांना विनंती करतो, आज तुम्ही आला, छान वाटलं। आणि आमच्या संस्थेचं विशिष्ट योजना म्हणजे विद्यार्थी दत्तक योजनेचं आम्ही काम करतो सर। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नर्मदा कनके यांनी केलं तर राजेश केकडे यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव भैया, गणेश इळमेली, सुशांत वागचौरे, मयूर गवते, श्याम पाटील, अभिनंदन विभूते, दीपक करकी, बसवराज परचंडे, विजय जाधव, विक्रम बायस, सुरेश लकडे, साहेबराव परबत, शिवराज नगरकर, अभिजित होनकळस, संतोष अलकुंटे, सादिक मनियार, अक्षता कासट, रूपा कुताटे, भारती जवळे, माधुरी चव्हाण, शुभांगी लचके, प्रियंका जाधव, संगीता पाटील आदींनी परिश्रम घेतलं। दरम्यान या सोहळ्यात महादेव आवारे दैनिक संचार, प्रकाश सनपुरकर दैनिक सकाळ, दीपक शेळके दैनिक सुराज्य, विजय साळवे दैनिक दिव्य मराठी, शीतलकुमार कांबळे दैनिक लोकमत, संदीप एरवडे दैनिक जनसत्य, प्रभुलिंग वारशेट्टी दैनिक तरुण भारत संवाद, मकरंद ढोबळे स्वराज्य न्यूज आदी पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। यंदाचं पुरस्काराचं 7वं वर्ष होतं।